2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात जरांगे फॅक्टरचा इतरांना मोठा झटका मिळाला, पण मात्र भुमरे मामांना फायदा झाला। नेमका कसा झाला, कशा पद्धतीने झाला हे आपण पाहू सविस्तर। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला उमेदवाराला लोकसभेच्या निवडणुकीत पाडा असं जाहीर आवाहन मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले होते। जरांगे यांच्या आव्हानाचा प्रतिसाद देत मराठा समाजाने अनेक विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी केली होती। मराठवाड्यातील 7ही लोकसभा मतदारसंघात जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला, पण मात्र भुमरे यास अपवाद ठरले आणि त्यांना मराठा समाजाने भरपूर मतदान केल्याने ते विजयी झाले। मराठा आरक्षणा मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या वर्षी 29 ऑगस्ट 2023 पासून आंतरवाली सराठी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले होते। तेव्हा आंदोलकांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला होता आणि यामध्ये या घटनेनंतर सरकार आणि आंदोलक यांच्यात संघर्ष सुद्धा झाला होता। तेव्हा रोहियो मंत्री भुमरे हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आंतरवाली सराठी इथं शिष्टमंडळांसोबत वारंवार जात होते। जरांगे पाटील आणि भुमरे यांचे जुनं नाते असल्याचं सुद्धा जरांगे त्यांना सांगतात किंवा भुमरे मामा असं सुद्धा म्हणतात। अनेकदा यशस्वी मध्यस्थी केली ती म्हणजे भुमरेने। भुमरे हे नेहमी मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतात। हे जरांगे पाटील यांना पटल्याने या मामा भाच्यातील नाते अधिक दृढ झाले। लोकसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हा सगळे सोयऱ्याचा कायदा करा अशी मागणी जरांगे यांनी लावून धरली। तेव्हा त्यांना अनेक नेत्यांनी विरोध केला होता। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवाराला पाडा असे जाहीर आवाहन जरांगे यांनी केले होते। मराठवाड्यातील 7ही लोकसभा मतदारसंघात जरांगे फॅक्टर चालला आणि सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं, पण मात्र जरांगे पाटील यांचे आव्हान भुमरे यांना मात्र लागू झाले नाही। यामुळं मराठा समाजाने भुमरे यांना भरपूर मतदान केलं। नेमकं भुमरे मामांना जरांगे पाटलांचा फायदा झालाय का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।